नमस्कार, मी प्रभाग 5चा उमेदवार अमोल बाळकृष्ण माने व माझी आई नंदा बाळकृष्ण माने. आम्ही दोघंही एकाच प्रभागातून भारतीय जनता पार्टी भाजप पक्षाकडून आहे निवडणूक लढत आहे. तर आम्ही आता होम टू होम करत असताना आता डेमो मशीन आलेले लोकांना प्रबोधन व्हावं म्हणून व लोकांच्या इकडे तिकडे म्हणजे व्यर्थ मत जाऊन म्हणून आम्ही त्यांना डेमो दाखवत आहे. आणि डेमोला सुद्धा अत्यंत लोकांचा चांगला प्रतिसाद आहे की भाजप चिन्ह पक्षाचं कमळ चिन्ह बघून ते अत्यंत चांगल्या प्रकारे तिथं दाबून एक प्रकारचं मतदानच करत आहेत. तरी आम्ही सगळीकडे जात असताना आज डेमो मिळालाय लोकांना, आम्ही डेमो दाखवतोय. आणि प्रभाग 5 मध्ये बऱ्याच अडचणी आहेत की त्याच्यातून अजून लोकांना पाहिजे तसा विकास मिळाला नसल्यामुळे लोक नाराज आहेत आणि ही नाराजी मतदान रूपी 100% निघणार आहे. 26 लोकांना प्रचंड बहुमताने लोक निवडून देण्याचं काम करतील. काय अडचणी सांगितलं लोकांना? आम्हाला अडचणी एवढ्याच की अजून लोक जी आता ही बाकीचे जे सांगतात विकास झाला भागामध्ये फिरत असताना बऱ्याच अडचणी आहेत लोकांना की लोक अजून मध्ये यांनी सांगतात की विकास झाला. अजून काही भागात आम्ही गेलो तर पत्र्याचीच घर आहेत, पत्र्याचे शेड मारलेले आहेत, तिथे गटरी नाहीत, रस्ते नाहीत, जरी गटरी असल्या तरी तुंबलेल्या आहेत. म्हणजे अजून विकास झालेलाच नाही पाहिजे तसा लोकांच्या मनासारखा. मग लोकांच्या मनामध्ये रोष आहे या गोष्टीचा. हे रोष जे आहे ते येणाऱ्या 2 तारखेला मतदान रूपी बाहेर पडणार आहे. त्यामुळे अकलूजमध्ये अत्यंत भारतीय जनता पार्टी पक्षाला, भाजप पक्षाला चांगलं अनुकूल वातावरण झालेलं आहे. आणि सगळ्यात जास्त लक्ष लागून राहिलेलं प्रभाग 5 मधून आम्ही माई लेकर आहे. माझ्या सामाजिक कामाच्या कर्तृत्वावर मी घरोघरी पोहोचलेलो तर आहे. पण माई लेकरांना उमेदवारी दिली भाजप, लॉटरी लागल्यासारखं वाटतंय का? लॉटरी लागले म्हणजे आपल्यासारख्या गरीब एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला सन्माननीय माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते व वरिष्ठ जे काही पक्षाचे लोक आहेत यांनी असा निर्णय घेतला की एक सामान्य कुटुंबातल्या आम्हाला वाटत पण नव्हतं की आमचा विचार केला जाईल. कारण का अनेक आम्ही ठिकाणी असं म्हणजे बघितलेलं आहे की पक्षाचे निष्ठावंत असून सुद्धा म्हणजे काही ठिकाणी मिळत नाही किंवा लादल्या जातो कोणतरी उमेदवार. पण खरंच भारतीय जनता पार्टीने आज काम करणाऱ्या माणसांना अजून तुम्ही बघा की प्रभाग 13 मध्ये सगळे गरीब घरातले उमेदवार दिलेले आहे. मतदारांना माझं असंच आव्हान राहील की कुठल्याही दबावाला बळी न पडता किंवा कोण सांगतंय तुम्ही मतदान करताय दिसतंय किंवा आम्ही त्यांना सांगू, मतदार राजा ही भारतीय लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा राजा आहे. त्या राजानं आपला नेता, आपला प्रभागातला नेता आपण निवडायचा असतो आणि आपण निर्भीडपणे ती निवडला पाहिजे. आणि येणाऱ्या 2 तारखेला अकलूजकरांना हीच संधी आहे, आता नाही तर परत कधी नाही, जैसे तैसे राहील ते. नमस्कार, मी नंदा माने 5 नंबर प्रभागातून उभे राहिले. तर कमळ निवडून येणार आमचं. 24-25 तरी सीट येणार आमची आणि आम्ही प्रगती करू. माझा मुलगा तर करतोय पण निवडून आल्यावर जास्त प्रगती होईल. काय काम करणार प्रभागामध्ये? हेच लोकांच्या काय समस्या असतील तीच. आता प्रचारात तुम्हाला लोकांनी सांगितलं असेल की काय पाहिजे. हो, काय ते कोणाच्या गटरीचा प्रॉब्लेम आहे, कोणाच्या अंधार आहे, डांबावर बल नाहीत, काय नाही, हेच प्रॉब्लेम सांगितलेत लोकांनी किंवा घरकुलाचं. दुसरं काही नाही, असं हेच सांगितलेलं आम्हाला. तर निवडून आलं की ते करून देणारच आम्ही ते.